मित्रांनो, कोमलतेत खरी ताकद असते. पावसाचं पाणी आकाशातून पडतं, माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भले भले खडक झिजतात, पाणी वाहतच राहतं. पाण्यामध्ये सामर्थ्य येतं कुठून याचा विचार केलास तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. या वाहण्यात सातत्य असल्यामुळंच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळाचं सामर्थ्य मोजता येणार नाही अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. मित्रांनो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. झाडाचे मूळ कोमल असते, परंतु ते सातत्याने प्रयत्न करते आणि अभेद्य खडकालाही फोडते. त्याचप्रमाणे विहिरीवर पाणी ओढण्यासाठी वापरली जाणारी दोरी, तीही अभेद्य असणाऱ्या दगडाला चीर पाडते. विषकन्या हळूहळू विष पचवतात. एवढेच काय, कोमल असणारे बाळ आईच्या उदरात 9 महिने हळूहळू जागा निर्माण करते. कोमलतेत सातत्य असेल तर कोणतीही कार्यसिद्धी होऊ शकते. फुलंही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकवला तर 10-12 फुलं खाली पडतात. त्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली, तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो, ती कोमेजतात, पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्य अल्प, तरीही ते इतरांसाठी. नव्या नवरीसाठी आईने जर असाच अनमोल संदेश दिला तर तिच्या जीवनात नक्कीच आनंददायी प्रसंग येतील. आईने जर सांगितलं, लेकी तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील, ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रण पत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराचं चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात, त्यांचा दगड होतो. म्हणालीस तरी चालेल, संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या स्त्रीजवळ त्या शब्दांचं रूपांतर गीतात करायचं सामर्थ्य असेल तर तिला मी जलधाराच म्हणेन. साथीदाराला सुधरवण्याचा खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणे योग्यच असतं. तिथं डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे चालत जा. जलधारा हो, वाहत जा. जीवन म्हणजे जलधारा. तृप्त मनाने अनेकांची तृष्णा भागवत पुढे जाणे. पण हो, जाताना चालताना थांबायचे नाही. निरंतर चालणं आणि इतरांना सोबत घेऊन चालणं, यातच मोठेपणा दडलाय. खरंय ना?